स्वागत केलं पाहिजे, शेतकऱ्यांचं स्वागत केलं पाहिजे, अन्नदात्याचं स्वागत केलं पाहिजे. दिल्लीत बसवून चर्चा करा, काय नुकसान होतं तुमचं. एवढं बहुमताचं सरकार आहे, पण तसं नाही केलं. लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला गेला, फायरिंग केलं गेलं, एवढे मोठे मोठे खिळे ठोकले गेले रस्त्यामध्ये. हे असलं सरकार भाजपाचं तुम्हाला सर्वांना मान्य आहे का? या सरकारसाठी तुम्ही मतदान करणार आहात का? नाही करू शकत आपण. कारण हे सरकार जो माझ्या अन्नदात्यावर लाठीचार्ज करतो, हे सरकार जे गोळीबार करतं, हे सरकार जे अत्याचार करतं ते माझ्या अन्नदात्यावर करतं, त्या सरकार विरोधात मी लढणार म्हणे लढणारच, ही शपथ घेऊन मी निघालोय रस्त्यावर. पण आज जे चित्र दिसतंय, भयानक चित्र अत्यंत दिसतंय देशामध्ये. आणि असं हे जे चित्र आहे ते गेल्या 2-2.5 वर्षात मला महाराष्ट्रामध्ये पण दिसायला लागलेलं आहे. आपल्याला आठवत असेल 2019 पासून 2022 पर्यंत जे आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं, जातपात धर्म न बघता प्रत्येकाला वाटत होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझा कुटुंब प्रमुख आहे. ही भावना सगळ्यांमध्ये होती. आपल्याला आठवत असेल उद्धव साहेबांनी हट्ट धरला होता 2014 ते 19 सरकारमध्ये की कर्जमुक्ती करा. तेव्हा देवेंद्रजींनी कर्जमुक्ती केली होती असं म्हणतात, पण ती कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली नव्हती, होर्डिंग बॅनरवाल्यांची झाली होती. सगळीकडे छापले होते होर्डिंग होर्डिंग होर्डिंग. पण किती काय काय दाखले द्यायला लागायचे होते, किती दाखले द्यायला लागायचे त्यावेळी. भावाला आणा, नातवाला आणा, ह्याला आणा, पंटूला आणा, मग कोण दुसऱ्या शहरातल्या मित्राला दाखले द्यायला लागायचे. आणि जेव्हा आपलं सरकार बसलं तेव्हा धक्कादायक अशी गोष्ट होती की ज्यांच्यासाठी आपण कर्जमुक्ती केली होती त्या सरकारने जाहीर केली होती, झालं होतं ऐतिहासिक कर्जमुक्ती आणि अमुक आणि तमुक. कमीत कमी लोकांना कर्जमुक्ती झाली होती, उलट लोकांचं टेन्शन वाढलं होतं. लोक बोलायचे, शेतकरी बांधव बोलायचे, जाऊ दे ती कर्जमुक्ती, आपले दाखले तिथे जात आहेत आणि आपला वेळ फुकट जातोय. पण जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, मला आठवतो तो क्षण, नागपूरचं अधिवेशन होतं. सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, मी माझ्या शेतकरी बांधवांना एक वचन दिलंय की त्यांचं कर्ज मी मुक्त करून दाखवणार. आणि ते करून दाखवलं त्यांनी. ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी. ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी. 2 लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज होती ती आपण पहिल्या टप्प्यात माफ केली, कर्जमुक्त केली ना सगळ्यांनी. ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी, ह्याला बोलतात महाविकास आघाडीचं सरकार. तसंच आपण पुढे येत असताना आपल्याला आठवत असेल कोविडचा काळ होता, अर्थचक्र बंद पडलं होतं. आणि हे अर्थचक्र बंद पडल्यानंतर देखील जेव्हा जेव्हा आपल्या शेतकरी बांधवावर ज्या काही आपत्त्या आल्या असतील, अवकाळी पाऊस असेल, सततचा लागणारा पाऊस असेल, कधी गारपीट असेल, काही नुकसान असेल, मंत्रिमंडळात आम्ही सगळेच चर्चा करायचो. गडाख साहेब असायचेच नेहमी, थोरात साहेब असायचे, आम्ही सर्व नेते म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, जी सगळी आपली महाविकास आघाडीच्या विचाराची लोक होती, हे सगळे लोक आम्ही आवर्जून आग्रह धरायचो, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायचो पंचनामे त्वरित करा आणि जी मदत शेतकऱ्यांना जेवढी काही पोचू शकतो, कदाचित 100% नुकसान भरपाई करू शकत नाही, पण जेवढी मदत करू शकतो तेवढी करा. त्या वेळेला ती नुकसान भरपाई आली की नाही तुमच्या खात्यामध्ये? आली ना. आणि मग त्याचीच तुलना आत्ताच्या सरकारबरोबर करा. या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अवकाळी सरकार जे आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे भाजपानी, मिंदे सरकार बसवलेलं आहे. जेव्हा जेव्हा गारपीट झाली, जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झाला, सततचा पाऊस लागला, जेव्हा जेव्हा नुकसान झालं, ह्या मिंदे सरकारमधून, ह्या भाजपा सरकारमधून कुठचाही मंत्री तुमच्या शेतावर आलाय का? बघितलंय कधी कृषी मंत्री? गेल्या